नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. आणि आज मी तुम्हाला महाऑनलाईनमधून म्हणजे सेतू केंद्रावरून जातीचा दाखला कसा काढायचा SBCचा तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी तुम्ही माझे हे यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क सबस्क्राईब करा. साईडच्या जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. त्यामुळे मी या साईटवर अपनावी नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर जे काही नवनवीन व्हिडिओ येत राहील तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी, त्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. इथे मी गुगल क्रोम ओपन केलेलं आहे. तर मी जे स्टेप करतो ते स्टेप फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला रिहर्सलसुद्धा होईल आणि तुम्हाला समजतसुद्धा जाईल. इथं गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथं बघा महाऑनलाईन असं आपल्याला टाईप करायचं आहे आणि महाऑनलाईन लॉगिनवर क्लिक करा. महाऑनलाईन लॉगिनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो डॅशबोर्ड आहे तो तुमच्यासोबत ओपन होईल. ठीक आहे. cscservices.mahaonline.gov.in महाराष्ट्र जे आहे ते महाऑनलाईन इथं तुमच्यासमोर पहिल्या समोरचं जे टॅब आहे ते इथं ओपन झालेलं आहे आणि तिथं क्लिक करा. त्या साईडवर तुम्ही रिडायरेक्ट व्हा. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा नोटीस बोर्ड आलेला आहे ते तुम्ही कॅन्सल करा. त्यानंतर व्हेली जे लॉगिन आहे ते इथं करायचं आहे आपल्याला. CSC व्हेली नाही, महाऑनलाईन व्हेली. ठीक आहे. CSC व्हेली वेगळे असतात आणि महाऑनलाईनची व्हेली वेगळे असतात. त्यामुळे इथं महाऑनलाईनचं जे लॉगिन आहे तुमच्याकडे ID पासवर्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करू शकता किंवा इतर व्हेलीसुद्धा हा व्हिडिओ फॉलो करू शकतात. त्यामुळे त्यांना कास्ट किंवा इतर डॉक्युमेंट कसे सेतूमधून निघतात त्याची फुल प्रोसेस इथं तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. इथं ID टाका, इथं पासवर्ड टाका. ID पासवर्ड तुमच्याकडे असेलच. ID पासवर्ड टाकल्यानंतर सिम्पली लॉगिनवर क्लिक करा. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे होमपेजचं डॅशबोर्ड आहे ते इथं ओपन होणार आहे. अशा प्रकारचं होमपेजचं डॅशबोर्ड असते ते तुमच्यासमोर इथं दिसत आहे. त्यानंतर नोटीस बोर्ड आहे. इथं खूप नोटिसा दिलेल्या असतात व्हेलींसाठी, ते तुम्ही वाचा. मी आधीच ऑलरेडी वाचल्या असल्याकारणानं मी इथं कॅन्सलवर क्लिक करत आहे. ठीक आहे. कॅन्सल केल्यानंतर इथं बघा अशा प्रकारचं व्हिडिओच्या जे डेस्कटॉपला तुमच्या दिसत आहे ते अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहेत, जे डॅशबोर्ड आहे ते इथं दिसत आहे. ठीक आहे. कास्ट काढण्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंटची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी तर कोतवाल बुकाची नक्कल सर्वात महत्त्वाची असते. आपले आजोबा पणजोबा जे असतात त्यांची जे कोतवाल बुकाची नक्कल असते ती खूप महत्त्वाची असते. त्याच्यावर आपली कास्ट, त्याच्यावरूनच आपली कास्ट निघत असते. ठीक आहे. तर त्यावरून कास्ट काढण्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते आहे कोतवाल बुकाची नक्कल. ठीक आहे. कोतवाल बुकाची नक्कल जे आहे, आता कोतवाल बुकाची नक्कल आपल्याला कोणत्या सालापासून असायला हवी, म्हणजे SC साठी कोणती, OBCसाठी कोणती, म्हणजे कोणत्या वर्षापासून असायला हवी त्याकरितासुद्धा नियम दिलेले आहेत. आणि SC साठी जे आहे ते 1950च्या आधीचा पुरावा म्हणून कोतवाल बुकाची नक्कल किंवा जन्माची नोंद असेल तरच TC हा डॉक्युमेंट जो पुरावा आहे तो आपल्याला इथं म्हणजे ग्राह्य धरण्यात येतो. त्यानंतर जे आहे OBCसाठी 1967च्या आधीचा आणि NT साठी 1961च्या आधीचा पुरावा इथं ग्राह्य धरण्यात येतो. त्यासाठी तुम्ही कोतवाल बुकाची नक्कल किंवा TCसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं विद्यार्थ्याचा TC जे आहे ते घ्यायचे आहे आपल्याला. विद्यार्थ्याचं आधार कार्ड, त्याच्यानंतर वडिलाची TC आधार कार्ड आणि राशन कार्ड. त्याच्यानंतर जर आजोबाचे कोतवाल बुकाची नक्कल असेल तर तुम्हाला आजोबाची TC लावायची आवश्यकता नाही. जर पणजोबाची कोतवाल बुकाची नक्कल असेल तर तुम्हाला आजोबाची TC, आधार कार्ड किंवा जर मयत असतील आजोबा तर त्यांचं मृत्यूचा जे सर्टिफिकेट आहे ते इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. तर चला तर मग आता आपण हा फॉर्म कसा भरायचा याची फुल प्रोसेस मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर फॉर्म भरण्याकरिता इथं बघा डॅशबोर्डच्या खाली या आणि महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवावर क्लिक करा. ठीक आहे. महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवावर क्लिक केल्यानंतर इथं बघा जातीचे प्रमाणपत्र SC, जातीचे प्रमाणपत्र ST, OBC, SBCवर क्लिक करा. ठीक आहे. याच्यापैकी तुम्हाला ज्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या कास्टसमोर अप्लाय करा. मी SBCचं सर्टिफिकेट काढत आहे तर त्यासाठी मी SBCवर क्लिक केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्टिफिकेट जे असतात ते इंग्लिशमध्येच निघतात. ठीक आहे. तर आपल्याला माहितीसुद्धा इंग्लिशमध्येच भरायची आहे. त्याकरिता इथं वर ऑप्शन आहे इंग्लिशवर क्लिक करून घ्या. म्हणजे सर्टिफिकेट किंवा आपण भरत असलेला फॉर्म हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये आपल्यासमोर दिसेल. ठीक आहे. इंग्लिश केल्यानंतर इथं बघा रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्यासमोर दिलेले आहेत आणि मी सांगितलेले डॉक्युमेंट जे आहेत ते ज्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. घरात एखाद्याची कास्ट काढली असेल तर ते सुद्धा आपल्याला इथं लागते. किंवा विद्यार्थी शिकत असेल आणि त्याच्याकडे TC नसेल तर तो बोनाफाईडसुद्धा कॉलेजचं किंवा शाळेचं बोनाफाईडसुद्धा याच्यामध्ये वापरू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे 1 ते 9 टॅब दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमचे सांगितलेले आहेत विद्यार्थ्याचे. त्यानंतर इथं बघा कंटिन्यूवर क्लिक करा. सगळे डॉक्युमेंट वाचून झाल्यानंतर SBCचे कास्ट आपण काढत आहोत.
ठीक आहे. SCची काढायची तर तुम्ही SC त्याच्यामध्ये SC निवडू शकता, OBCची काढायची OBC निवडू शकता, STची काढायची ST निवडू शकता. तर आपण SBCचं काढत आहोत, त्यामुळे इथं कंटिन्यूवर क्लिक करा. आपण SBC निवडलेलं आहे. ठीक आहे. तर SBC निवडल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲप्लिकेशन डिटेल्सचा फॉर्म जो आहे SBC कास्ट सर्टिफिकेट्सचा फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे आणि हा पूर्ण फॉर्म जो आहे आपल्याला इथं भरून द्यायचा आहे. ठीक आहे. आता हा कसा भरायचा, याच्यामध्ये कोणती कोणती माहिती लागते ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. रेड मार्क फील्ड आर मॅन्डेटरी. ठीक आहे. जिथं जिथं रेड मार्क आहे हे इतर रेड मार्क आहे, इथं रेड मार्क आहे, इथं नाही, ती मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. आणि इंग्लिश इथं इंग्लिश आहे, इथं मराठी आहे. मराठी टाईप करण्यासाठी Ctrl+Y ही प्रेस करू शकता कीबोर्डवर, किंवा तुमच्याकडे गुगल मराठी इनपुट असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं बघा ॲप्लिकांट डिटेल इथं दिलेली आहे. आता विद्यार्थी जर 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तो स्वतःच्या जातीच्या दाखल्यासाठी अप्लाय करू शकतो. जर तो 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचे जे पालक आहेत, आई वडील, या दोघांपैकी एक जण तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी हा माझा 18 वयापेक्षा कमी आहे आणि विद्यार्थी हे नॉर्मली बेनिफिशरीमधूनच मी टाकतो आणि ॲप्लिकंट हे आई वडीलच घेत असतो. ठीक आहे. इथं बघा संबोधनमध्ये इथं वडील घेतलेलं आहे, त्यामुळे श्री निवडलेलं आहे आणि फुल नेम इन इंग्लिश. आता इथं तुम्हाला वडिलाचं नाव टाकायचं आहे, विद्यार्थ्याचं नाही. ठीक आहे. वडिलाचं नाव मी इथं टाकत आहे. ठीक आहे. इथं वडिलाचं नाव फुल टाकायचं आहे, फुल श्री. ठीक आहे. इथं टाकल्यानंतर टॅब बटनवर क्लिक करा आणि टॅब बटनवर क्लिक केल्यानंतर फुल नेम मराठी याच्यामध्ये मराठीमध्ये हे नाव इथं टाईप झालेलं आहे. तुम्हाला मराठी टाईप करायची गरज इथं पडलेली नाही. ठीक आहे. त्यानंतर परत इथं वडिलाच्या, ठीक आहे, इथं वडिलाचं नाव टाकायचं आहे, त्यामुळे इथं श्री संबोधन निवडून घ्या आणि वर दिलेल्या ॲप्लिकंटचं वडिलाचं नाव इथं राईट क्लिक करून Ctrl+C करा आणि इथं फादर नेम इन इंग्लिशवर क्लिक करून Ctrl+V करा, कट आणि पेस्ट आणि टॅबवर क्लिक करा. ठीक आहे. त्यामुळे इथं बघा 3 शॉर्टकट आहेत, Ctrl+C कॉपी, Ctrl+V पेस्ट आणि टॅब म्हणजे मराठी. इथं पुढे टॅप केल्यानंतर हे ऑलरेडी मराठीमध्ये इथं टाईप झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आहे ते कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही टाका. त्यानंतर एज तुम्हाला इथं टाकायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. एज तुम्ही डायरेक्टली टाकू शकता आणि इथं जे आहे जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही इथं अशा प्रकारची जर जन्मतारीख तुम्ही निवडली तर ते ऑटोमॅटिकली जन्मतारखेचं नुसार तुमचं वय इथं कलेक्ट होते. तर इथं मी तुम्हाला जन्मतारीख टाकून वय कसं कलेक्ट होते ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. इथं बघा महिना घेतलेला आहे, त्याच्यानंतर इथं हे तारीख घेतलेली आहे. त्यानंतर इथं बघा 43 जे आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्या जन्मतारीख टाकल्यानंतर इथं 43 आलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं जेंडर मेल घेतलेला आहे. इथं संबोधन तुम्ही श्री निवडल्यामुळे इथं तुम्ही जेंडर जे आहे ते मेल हे निवडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो समोरच्या व्यक्तीचा म्हणजे ॲप्लिकंटचाच टाकायचा आहे. तर तुम्ही इथं मोबाईल नंबर तो ॲप्लिकंटचा इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेल ID जो आहे तो तुम्हाला इथं भरायचा आहे. ईमेल ID कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही भरू शकता. त्यानंतर इथं ॲड्रेस जो आहे तो ॲप्लिकंटचा टाकायचा आहे आणि जो ॲड्रेस जो आहे तो ॲक्युरेटली फिल करायचा आहे, त्यामुळे मी इथं तो ॲप्लिकंटचा ॲड्रेस फिल करून घेत आहे. ठीक आहे. इथं ॲड्रेस टाकल्यानंतर स्ट्रीट, लोकॅलिटी अँड बिल्डिंग, लँडमार्क हे कंपल्सरी नाही आहे, रेड मार्क नसल्यामुळे मी ते टाकत नाही आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर डिस्ट्रिक्टवर क्लिक करा आणि तो ज्या जिल्ह्यात राहतो अकोला जिल्ह्यामध्ये राहत आहे, त्यामुळे मी अकोला सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तो जिल्हा निवडा. त्यानंतर इथं तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. ठीक आहे. तालुका निवडल्यानंतर इथं विलेज ज्या गावामध्ये ते राहतात ते गाव तुम्हाला इथं निवडायचं आहे. ते मी इथं गाव निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या गावाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड इथं तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय करतात ते, तर हे फार्मर आहेत, त्यामुळे मी इथं फार्मर घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर समजा वेजेस म्हणजे शेतमजूर असाल, हाऊसवाईफ असाल, गव्हर्मेंट एम्प्लॉई असाल किंवा डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्यापैकी ते निवडू शकता. ठीक आहे. इथं आधार कार्डचं ऑप्शन आहे, ते कंपल्सरी नाही आहे, असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट म्हणजे जे अर्जदार आहेत त्यांच्याशी बेनिफिशरीचं काय नातं आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे. तर हा त्यांचा मुलगा आहे. ठीक आहे. मुलगा असल्याकारणाने इथं जे आहे ते सन मी निवडलेला आहे. ठीक आहे. अर्जदाराचा हा मुलगा असल्यामुळे इथं सन निवडलेला आहे आणि जो बेनिफिशरी आहे त्याचं इथं आपल्याला आता माहिती भरायची आहे. ठीक आहे. तर इथं बघा तो कुमार आहे, तर इथं कुमार, त्याच्यानंतर त्याचं मराठी इंग्लिशमध्ये नाव इथं टाकायचं आहे. तर तुम्ही इंग्लिशमध्ये जे आहे ते त्याचं नाव इथून भरून घ्या. तर मी ते टाकून घेत आहे. काय
त्याच्यानंतर त्याचं वडिलाचं नाव आणि त्याच्यानंतर त्याचं सरनेम इथं टॅप केलं. इथं मराठीमध्ये त्याचं नाव आलेलं आहे संचित विष्णू राणे आणि त्याचं डेट ऑफ बर्थ इथं कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. जेंडर मेल आहे तो आणि मोबाईल नंबर जे आहे ते सुद्धा कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तो वरच्या अर्जदाराप्रमाणेच असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नो केलं तर इथं खाली तुम्हाला फिल करावं लागेल आणि येस असेल तर येसवर क्लिक करा. ठीक आहे. जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो वरच्याप्रमाणेच आहे, त्यामुळे मी इथं भरत म्हणजे येस करत आहे, नो करत नाही. एज्युकेशन डिटेल ऑफ बेनिफिशरी तुम्ही एज्युकेशनसुद्धा इथं फिल करू शकता. माझ्याकडे जे आहे ते एज्युकेशनची माहिती त्यांची नाही आहे आणि इथं मॅन्डेटरीसुद्धा नाही आहे, त्यामुळे ते भरायची काही गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरी अदर डिटेल जे आहे ते तुम्ही इथं भरू शकता. अदर डिटेलमध्ये तो मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा मी भरत नाही. त्याच्यानंतर बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी जी आहे ती इथून निवडायची आहे. इथून तुम्हाला कास्ट निवडायची आहे. तर कास्ट जी आहे त्या व्यक्तीची त्यांच्या जे कोस्ट हे आहे समजा TC किंवा त्यांच्या घरातला एखाद्या व्यक्तीचं लावलेलं कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला इथं बघायचं आहे आणि इथं तुम्हाला ते कास्ट जे आहे ते निवडायचे आहे. ठीक आहे. इथं जे कास्ट मी निवडलेली आहे. त्यानंतर कॅटेगरी इथं बघा SBC ऑलरेडी आलेली आहे आणि रिलिजनमध्ये तुम्ही जे आहे ज्या धर्माचे असाल त्या धर्मानुसार इथं धर्म निवडायचा आहे. ठीक आहे. हिंदू असल्यामुळे मी इथं हिंदू निवडलेलं आहे. ठीक आहे. इथं फॅमिली ट्रीसुद्धा तुम्ही निवडू शकता, वंशावळ देऊ शकता. ठीक आहे. नसेल तर तुम्ही नका टाकू. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये रिझन तुम्हाला द्यायचं आहे की तुम्हाला सर्टिफिकेट कशासाठी हवं आहे. तर सर्टिफिकेट जे आहे ते एज्युकेशनकरिता मला हवं आहे, त्यामुळे मी इथं एज्युकेशन लिहिलेलं आहे आणि एज्युकेशन लिहिल्यानंतर डू यू नीड द ॲफिडेविट. ठीक आहे. तुम्ही जे या सर्टिफिकेटसाठी जे ॲफिडेविट आवश्यक असतात ते तुम्ही स्वतः ऑलरेडी बनवलेले आहे की या ॲफिडेविटसह हा फॉर्म भरत आहात. यासाठी तुम्ही यस आणि नो निवडायचं आहे. तुमच्याकडे जर ऑलरेडी सर्टिफिकेट असतील आणि ते तुम्ही इथं ॲफिडेविट असतील आणि ती इथं तुम्हाला अपलोड करायची असतील तर तुम्ही नोवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इथं अपलोड करावं लागतील. आणि जर तुम्ही यस केलं तर ॲफिडेविटसह हा फॉर्म सबमिट होईल, त्यामुळे तुम्हाला ॲफिडेविट इथं अपलोड करायची आवश्यकता नाही. त्यानंतर इथं ॲग्रीमेंट दिलेलं आहे आणि ॲग्रीमेंट मी 100 वेळा वाचलेलं आहे, तुम्हीसुद्धा वाचून घ्या. ठीक आहे. आणि ॲग्रीमेंट वाचल्यानंतर इथं ॲक्सेप्टेडवर क्लिक करा. ठीक आहे. इथं ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर प्रोसीड हे बटन इथं हायलाईट होईल. त्यानंतर परत एकदा तुम्ही हे जी भरलेली माहिती आहे ते पूर्णपणे चेक करून घ्या. तुमच्याकडे जर काही इथं चुका झाल्या असतील तर ते तुम्ही सुधारून घ्या. ठीक आहे. आणि माझा जो आहे ते एकदम ॲक्युरेटली मी चेक केलेलं आहे आणि जे मॅन्डेटरी आहे ते आपल्याला कंपल्सरी भरायचंच आहे, तर तुम्ही मॅन्डेटरी भरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं प्रोसीडवर क्लिक करा. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपली व्यवहाराची प्रक्रिया पुढे जात आहे. ट्रान्झॅक्शन बिंग टू सक्सेस किंवा ट्रान्झॅक्शन जे आहे तुमचं ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली असं मॅसेज तुम्हाला आलेला आहे. ठीक आहे. इथं बघा तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते इथं सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला आता जे मी सांगितलेलं आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यासाठी क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथं डॉक्युमेंट टॅब असं ऑप्शन दिलेलं आहे. इथं बघा इलेक्ट्रॉनिक सबमिशन जे आहे तुम्ही यस आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक सबमिशन तुम्हाला करायचं आहे. डॉक्युमेंटमध्ये सर्वात आधी जे आहे ते विद्यार्थ्याचं आपल्याला आता विद्यार्थ्यापासून आपण सुरुवात करणार आहोत पुढच्या एकदम लास्ट ट्रीपर्यंत. तर विद्यार्थ्याचं जे आहे तुमच्याकडे बोनाफाईड असेल तर तुम्ही इथं बोनाफाईड म्हणून ऑप्शन हे अपलोड करायचं आहे. आता माझ्याकडे जे आहे ते TC आहे आणि आधार कार्ड आहे. ठीक आहे. तर मी इथं सर्वात पहिले कॉपी ऑफ आधार कार्ड असं निवडणार आहे आणि इथं फाईल पाथवर गेल्यानंतर चूज फाईलवर जाणार आहे आणि इथं डेस्कटॉपवर माझी तशी फाईल आहे ती मी इथं सेव्ह करून ठेवलेली आहे, ती ओपन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जी फाईल आहे ती इथं ओपन हे बघा अशा प्रकारे ते संचितचं जे आधार कार्ड आहे ते इथं मी निवडणार आहे. ओके. सगळे डॉक्युमेंट इथं दिलेले आहे आणि इथं बघा हे फाईल डायरेक्टली ओपन होत नाही आहे. इथं ओपन असं ऑप्शन आहे जे ओपन होत नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण आता काय करणार आहोत की हे जे फाईल आहे हे इतर ठिकाणी कॉपी करून पेस्ट करणार आहोत, त्यामुळे जे फाईल आहे ते ओपन करायला आपल्याला सोपी जाणार आहे. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे डॉक्युमेंट माझ्यासमोर ओपन झालेले आहेत. त्यामध्ये आपण इथं याचं जे आहे ते आधार कार्ड निवडलेलं आहे. ठीक आहे. इथं ओपन केल्यानंतर इथं डॉक्युमेंट जे आहे ते दिसत आहे. त्यानंतर इथं त्याचं
डॉक्युमेंट नेम लिहायचा आहे आणि इथं ॲडवर क्लिक करायचं आहे. ॲडवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते अशा प्रकारे इथं अपलोड झालेलं दिसणार आहे. ते अपलोडिंग सुरू आहे आणि फाईल जे आहे ते एक्सटेन्सली 500 KB चा मेसेज दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण जे आहे ते फाईल जे आहे ते आपण 500 KB मध्ये भरून घेणार आहोत. इथं बघा आता परत फाईल मी निवडणार आहे. ठीक आहे. परत फाईल निवडल्यानंतर इथं आणि इथं ॲडवर क्लिक करणार आहे. ठीक आहे. ॲड केल्यानंतर आपण जे फाईल आहे ते रिसाईज केली होती 500 KBच्या अंदरमध्ये जे आहे ते साईज आपण निवडलेली आहे आणि इथं आपलं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचं आधार कार्ड झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याची TC आपल्याला जोडायची आहे. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर चूज फाईलमध्ये सुद्धा ते जे आहे ते इथं निवडून आपण कोणतं डॉक्युमेंट जोडत आहोत ते TC ॲड डॉक्युमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा डॉक्युमेंट हे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आता वडिलाचं जोडायचं आहे. तर वडिलाचं सर्वात पहिले आपण आता इथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर फादर हे बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर फादरवर सिलेक्ट करणार आहे. इथं चूज फाईलवर क्लिक केलं की इथं जे आहे विष्णू TC. ठीक आहे. विष्णू TCवर क्लिक करणार आणि फाईल नेम देऊन ॲड फाईलवर क्लिक करणार आहे. ठीक आहे. TC आणि आधार. ओके. त्याच्यानंतर इथं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड होत आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आता आपण द्यायचं जे आहे ते कास्ट इथं कास्ट सर्टिफिकेट फॉर फादर जे आहे ते निवडणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा जर तुम्हाला दिसलं नसेल तर इथं खालीसुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट फॉर फादरवर क्लिक करा आणि चूज फाईलमध्ये वडिलाचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथं निवडून घ्या. विष्णू कास्ट इथं मी त्या वडिलाचा कास्ट. ठीक आहे. इथं जे स्पेलिंग मिस्टेक विष्णू कास्ट जे आहे ते निवडलेलं आहे आणि ॲड केलेलं आहे. त्यानंतर त्या वडिलाचं जे आहे ते आधार कार्ड आपल्याला इथं निवडायचं आहे आता. ठीक आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आता हे डॉक्युमेंट तुमच्यासमोर अपलोडिंगला आहे. इथं सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर इथं बघा UIDचं ऑप्शन आहे का तर नाही आहे. तर अदरमध्ये जा. ठीक आहे. इथं जे आहे ते अदरमध्ये जायचं आहे. एंटर करायचं आहे आणि इथं फादर आधारवर क्लिक करून चूज फाईलमध्ये वडिलाचं आधार कार्ड जे आहे ते इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. इथं फाईल निवडलेली आहे आणि त्याचं नाव जे आहे ते इथं टाकलेलं आहे आणि ॲड डॉक्युमेंटवर क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी आणि वडिलाची जे सगळे डॉक्युमेंट आहेत ती इथं सबमिट झालेले आहे. त्यानंतर आता कोतवाल बुकाची नक्कल जे आहे पंजोबाची आहे आणि आता आपल्याला इथं आजोबाची जी आहे ती TC अपलोड करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर इथं बघा ग्रँडफादर म्हणजे आजोबावर क्लिक करा आणि इथं त्या आजोबाची आपल्याला इथं TC निवडायची आहे. आजोबा जे आहे ते हे बघा आजोबाची TC. त्यानंतर हे सुद्धा निवडलेली आहे आणि ॲड डॉक्युमेंटवर क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते आता आपल्याला इथं डॉक्युमेंट हा अपलोड सक्सेसफुली दाखवणार आहे आणि याच्यानंतर आता डायरेक्ट पंजोबाची आपल्याला कोतवाल बुकाची नक्कल जी आहे ती इथं जोडायची आहे. ठीक आहे. कॉपी ऑफ कोतवाल बुक नक्कलवर सिलेक्ट करा. फाईलला निवडा. फाईल ओपन केल्यानंतर इथं बघा कोतवाल बुक नक्कल ओपन आणि इथं काय आहे तर कोतवाल बुक नक्कलवर क्लिक करा आणि ॲड डॉक्युमेंटवर जे आहे ते तुम्ही इथं ओके करा. ठीक आहे. त्यानंतर इथं आणखी म्हणजे तुम्ही राशन कार्डसुद्धा जोडू शकता. ठीक आहे. तर आपण इथं आता कॉपी ऑफ राशन कार्डसुद्धा जोडून घेणार आहोत. चूज फाईलमध्ये जा आणि याच्यामध्ये एकदा बघून घ्या की कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही इथं अपलोड करायचे. बघा राशन कार्ड ओके करा. ठीक आहे. त्याच्यानंतर राशन कार्डवर क्लिक करा आणि ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर ज्या व्यक्तीची आपण कोतवाल बुकाची नक्कल लावलेली आहे त्याच व्यक्तीची आपल्याकडे TCसुद्धा उपलब्ध आहे आणि सपोर्टिंग डॉक्युमेंटमधून आपण ते TC इथं आता अपलोड करणार आहोत. तर कॉपी त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये इथं बघा ग्रँडफादर आपल्याला जे आहे इथं ग्रँडफादर असं पाहिजे. ते इथं ग्रँडफादरवर क्लिक करू शकतो किंवा आपण ग्रँडफादर जे आहे ते अपलोड केलेलं आहे. परत टॅब जो आहे तो इथं आपण सिलेक्ट करू शकत नाही. हे बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कझन ऑफ ग्रेट ग्रँडफादर आणि ग्रेट ग्रँडफादर इथं क्लिक करा. त्याच्यानंतर चूज फाईलमध्ये जाऊन जे तुमचे पंजोबा आहे इथं बघा आपल्याकडे पंजोबाची सुद्धा TC उपलब्ध आहे आणि ते पंजोबाची TC
इथं आपण अपलोड करत आहोत आणि ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करा. ठीक आहे. ॲड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं बघा खाली तुमचे डॉक्युमेंट ॲड होत जातात आणि तुम्हाला जर एखादा डॉक्युमेंट चुकलेलं असेल किंवा नाव दुसरं आणि डॉक्युमेंट दुसरं असं अपलोड झाले असेल तर तुम्ही इथून डिलीटसुद्धा करू शकता. अन्यथा कंटिन्यू करा आणि पुढे चला. ठीक आहे. पुढे चलावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं जे आहे ते फाईल अपलोडिंगचं इथं आता आपल्याला इथं फोटो अपलोड करायचा आहे. ॲप्लिकंटचा फोटो अपलोड करायचा आहे, विद्यार्थ्या वडिलाचा. तर आपण फोटो अपलोडवर क्लिक करू. फोटो अपलोडवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्यासमोर अशा प्रकारे फोटो जे आहे ते फोटोची साईज इथं सांगितलेली आहे. ते 5 ते 20 KB मध्ये पाहिजे. 160 पिक्सल हाईट, वेट जे आहे ते 200 पाहिजे. आता इथं आपण जे आहे ते याची जे ओपन विथ पेंट करणार आहोत. ओपन विथ पेंट केल्यानंतर इथं रिसाईजचं ऑप्शन आहे. रिसाईजमध्ये गेल्यानंतर पिक्सलमध्ये इथं बघा इथं टाकायचं आपल्याला 160 आणि मेंटेन टू ॲक्सेप्ट रेशोवर क्लिक केल्यानंतर इथं टाकायचं आपल्याला 200 आणि ओके करायचं आहे. ठीक आहे. कंट्रोल S केल्यानंतर इथं बघा साईज जे आहे ते 11.3 KB झालेली आहे आणि तीच आत्ता फोटो आपल्याला इथं अटॅच फोटोमध्ये सिलेक्ट करायचा आहे. चूज फाईलमध्ये जा. चूज फाईलमध्ये गेल्यानंतर इथं बघा हे फोटो आहे. फोटोवर क्लिक करा आणि ओपन क्लिक करा. ठीक आहे. अशा प्रकारे फोटो तुमच्यासमोर आलेला आहे आणि अपलोड फोटोवर क्लिक करा. अपलोड फोटोवर क्लिक केल्यानंतर इथं फेस डिटेक्टेड म्हणजे तुमचा फोटो जो आहे तो सक्सेसफुली इथं ॲक्सेप्ट करण्यात आलेला आहे आणि तो अपलोड झालेला आहे. इथं ओके करा आणि ओके केल्यानंतर जे आहे तुमची साईट जे आहे ते रिफ्रेश होईल आणि रिफ्रेश झाल्यानंतर अशा प्रकारची साईट तुमच्यासमोर ओपन झालेली असेल. इथं प्रोसीड करा. आता तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. फोटोसुद्धा अपलोड झालेला आहे आणि आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट सिलेक्ट ऑफ पेमेंट मेथड जे आहे ती इथं दिलेलं आहे. व्हीएलई अकाउंट, आधार पे किंवा पेटीएम या तीनपैकी तुम्ही कोणत्याही सुद्धा थ्रू पेमेंट करू शकता. तर मी व्हीएलई असल्यामुळे व्हीएलई अकाउंटमध्ये क्लिक करतो आणि इथं पे नाववर क्लिक करणार आहोत. पे नाववर क्लिक केल्यानंतर आपण जे आहे ते आपलं डायरेक्टली इथं पेमेंटच्या जे डॅशबोर्ड आहे ते इथं ओपन झालेलं आहे. अशा प्रकारे एकूण बघा तुमचे किती पैसे कटणार आहेत GST BST सब पकडून इथं तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं चार्जेस झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड जो आहे ते लॉग इनचा तो इथं टाकायचा असतो. तो ऑलरेडी सेव्ह आहे माझा. तुम्हाला नसेल तर तुम्ही टाकून घ्या आणि इथं कन्फर्मवर क्लिक करा. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते इथं होणार आहे आणि ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट अशा प्रकारची जी आहे ते देण्यात येईल. ठीक आहे. आणि हे जे रिसिप्ट आहे हे रिसिप्ट तुम्हाला समोरच्या व्यक्तीला प्रिंट म्हणून द्यायची आहे. ठीक आहे. प्रिंटवर क्लिक करा आणि इथं अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रिंट देऊ शकता. इथं प्रिंटवर क्लिक करा आणि प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यानंतर हे पुन्हा एकदा रिफ्रेश होईल आणि रिफ्रेश झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड परत तोच डॅशबोर्ड ओपन होईल आणि इथं कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आता तुमच्यासमोर जो आहे तो महाऑनलाईनचा जो पेमेंट रिसिप्टसुद्धा तुमच्यासमोर जनरेट होईल. अशा प्रकारची तुमच्यासमोर पेमेंट रिसिप्ट जनरेट झालेली आहे आणि हे जे पेमेंट रिसिप्ट आहे हे तुम्ही समोरच्या तुमच्या ॲप्लिकंट ज्यांना तुमच्याकडे अर्ज केलेला आहे त्याला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याचं जे काही काम असेल या अर्जाच्या पावतीवर व्हायचं ते सुद्धा होईल आणि तुम्हालासुद्धा काही वेळ इथं मिळेल. सक्सेसफुली तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट होईपर्यंत कमीत कमी 15 दिवस लागू शकतात. ठीक आहे. किंवा त्याच्या आधीसुद्धा ते होऊ शकते. तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला तसं सांगा. ठीक आहे. तर तुम्हाला हा जो कास्टचा व्हिडिओ कसा वाटला, आता आपण आज SBCची कास्ट काढलेली आहे. याच्यानंतर आपण SC OBC ST अशासुद्धा कास्ट कशा काढायच्या त्याचेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या या जे आपणा अवी नेटवर्क जे यूट्यूब आहे त्या चॅनलवर मी तिथे टाकणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या जे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच सबस्क्राईब केल्यानंतर जे बाजूनं बेल आयकॉन आहे त्याच्यावरसुद्धा क्लिक करा आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.